गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोपीनाथ भगवान की जय. गौरांग महादेव की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली एकनाथ महाराज की जय. ज्ञानोबा माऊली की जय. माऊली गुलाबराव महाराज की जय. बाबाजी चैतन्य महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्रीरामचंद्र भगवान की जय. हनुमंत बा की जय. गजानन बा की जय. सोनाजी बा की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. पूर्णा माता की जय. श्री संत सखाराम महाराज की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. दादगावच्या भक्तांच्या मनी आले, भागवत करावे श्री पंढरीले. सर्व भाविक रोटी गावी आले, चर्चा झाली आनंदात. दुसरे दिवशी भक्त मंडळी नरहरी बाबा पुढे बैसली. तारीख बाबांनी लगेच दिली, कीर्तन होईल काल्याचे. गोविंदा काटे शिवदास गिरी, त्यांना कथेची आवड भारी. पैसे घेऊन नावे नोंदली, दादगाव टाकळी रामपूरचे. पिंपळखुटा म्हसागरचा ट्रक भाड्याने ठरविला सोयीचा. ट्रक मालक भक्त विठ्ठलाचा, ॲडव्हान्स दिला तयांसी. 2 भक्तांनी जावे पंढरीला, बुकिंग करावे मठाला. त्यापूर्वी ती भेटले बाबाला, बाबा म्हणाले जाऊ नका. सगळे भक्त ट्रकमध्ये बसा, चालू द्या भजनाचा सपाटा. चंद्रभागेच्या पलीकडे जाताच मठ सुंदर भेटेल. ठरल्या दिवशी ट्रक भरला, पुन्हा आले नांदुरा आश्रमाला. रात्री 8च्या समयाला बाबा होते झोपले. आश्रमात चहा पाणी घेतले, सर्वजण बाबांना भेटले. गोपाल कृष्णाचा जय करून भक्त बैसले ट्रकात. ट्रक रात्रभर चालला, 8 वाजता पंढरीत पोहोचला. गजानन बाबांच्या पुढे उभा केला, कार्यकर्ते फिरू लागले. मुकुंद महाराज लाखनवाडा, 3 मजली मठ मिळाला. चरित्र घडले 2002 सालात, कृपा श्री नरहरी बाबांची. आनंद झाला सर्वांशी, ट्रक नेला मठापासी. सामान काढून उतरले प्रवासी, ट्रक केला रिकामा. ट्रकवाले होते वारकरी, हरिपाठ घेणारे माळकरी. त्यांनी भाड्याने केली खोली, भागवत ऐकावे म्हणून. ट्रक खोली पुढे उभा केला, 7 दिवस आले भागवताला. अनिल काटे भजनात पडला, रात्री 10 वाजता. त्याला बसली पक्की दातखिळी, घाबरली सर्व भक्त मंडळी. काही म्हणाले समाधी लागली, बाबा आहेत समर्थ. त्याच्या चौफेर भक्त बसले, पंखे सर्व चालू केले. 2 तास भजन केले, जय नरहरिमाच्या गजरात. अनिलचा श्वास बंद झाला, गोरडे महाराजाचा धीर सुटला. भजनाचे मोठे अनुभव ज्यांना, तेही सर्व घाबरले. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं प्रसंग पाहिले होते डोळ्यानं. त्याचा दोस्त श्रीकृष्णा काटे म्हणे, मरू देता का तयाला. रात्री 1च्या समयाला ॲटोमध्ये टाकले अनिलला. दवाखान्यात नेले तयाला, आश्रमात कुणी झोपेना. डॉक्टरला आजार कळेना, पैशाचा मोह सुटेना. 2 इंजेक्शन देतो म्हणे याला, भरती करावे लागेल. खर्च येईल थोडा जास्त, त्याने भरले इंजेक्शनाचं. अनिल काटेच्या टोचावे हातात, तेवढ्यात बैसला उठून. जैनर हरिमा गजर केला, त्यांनी डॉक्टर खूप घाबरला. अनिल तिथून पडत गेला, जाऊन बैसला ॲटोत. सारे भक्त आनंदित झाले, डॉक्टरला 50 रुपये दिले. अनिल सर्वांशी गोष्टी करे, कृपा श्री नरहरी बाबांची. वकील राहत होते तेथे, त्यांनी 2 दिवस भागवत ऐकले. 1000 रुपये दिले. गुलाबजामुनची पंगत, 7 दिवसांची 7 कीर्तने, भजन मात्र होई उभ्याने. काकडा हरिपाठ, चंद्रभागा स्नाने, पांडुरंगाचे दर्शन. मठ होता 3 मजली, पाण्याची व्यवस्था फार चांगली. लाइटिंग पंखे योग्य स्थळी, कृपा श्री नरहरी बाबांची. नाही कोणी आजारी पडला, नाही कुणाचा खिसा कापला. विठोबा पुन्हा पुन्हा पाहिला, कृपा श्री नरहरी बाबांची. भजन करीत गोपाळपूरला गेले, पावल्या फुगड्या खूप खेळले. जनाबाईचे जाते ओढले, कृपा श्री नरहरी बाबांची. पलीकडे श्री चंद्रभागेच्या मठ श्री चैतन्य महाप्रभूचा, तेथे गजर कृष्ण नामाचा. 1 तास केला सर्वांनी. मुरलीधर काटे नांदुऱ्यातून आला, तेथेच चंद्रभागेत भेटला. मित्रांनी अद्धर उचलले त्याला, आनंदाच्या भरात. तो आला होता बाबांना भेटून, बाबांचा निरोप केला कथन. बाबा येतात मारुती घेऊन, कीर्तनासाठी काल्याच्या. 1 नवी कॅन घेऊन, पेट्रोल नीती ठेवावी भरून. भक्तांनी लगेच केले काम, आनंद गगनी मावेना. 8 दिवसापासून मायलेकरांचे नव्हते दर्शन. चंद्रभागेच्या पलीकडून जलाराम बाबांचा मठ असे, तेथील खोलीत बाबा थांबले. सकाळी निरोपासी दिले, टाळ मृदंग घेऊन निघाले. भक्त बाबांच्या भेटीला पुन्हा भजन करीता आले. स्वयंपाकाच्या तयारीच लागले. नरहरी बाबा लगेच आले, मठापुढे मारुती थांबली. तुका म्हणे भाव, जवळी धरून आणि देव, पडणाऱ्यांना वाटेना भेव. श्री संत नरहरी बाबांचा. कीर्तनाची तयारी झाली, नरहरी माऊली मठात आली. अर्धा तासाची पोळी वाजली, गोविंद जय जयच्या गजरात. 2 तासात कीर्तन आटोपले. नरहरी बाबा मठातच जेवले. थोडा वेळ
रडत तेथेच झोपले. नंतर निघाले नांदुऱ्याला. पेट्रोलची कॅन गाडीत ठेवली. त्याने मारुती खुश झाली. तिची पुण्याई फडाला आली. बाबा बैसले तिच्यात. जेव्हा ट्रकमध्ये सामान भरले, मठाचे चालक रडू लागले. असे भजन आम्ही आताच पाहिले. बाबा तुमचे समर्थ. सुखरूप घरी आलो. येताना बाबांशी भेटलो. पैसे देऊन मोकळे झालो. थोडे फार जे शिल्लक. नांदुरा तालुक्यात रोटी गावले. बाबांचे भक्त दशरथ उगले. त्यांनी बाबांच्या कीर्तनात दिंडीचा महिमा ऐकला. तेव्हापासून नेम चालू केला. सकाळी उठती 5 वाजेला. काखेत झेंडा वाजविती टाळाला. गोविंद जेजेच्या गजरात पूर्ण गावात प्रदक्षिणा. श्री विठ्ठला पुढे करून भजना. दिंडीच्या करती विसर्जना. हनुमंताच्या मंदिरी परमार्थ आहे एकट्याचा. त्यांना नाही सुट्ट्याची आशा. 2002 सालापासून नेम त्यांचा चालू आहे. थंडी असो वा पाऊस, विधी नियमांचा नाही धाक. आजार त्यांना नाही माहीत. कृपा श्री नरहरी बाबांची. दिंडीपेक्षा काही नाही मोठे. मुक्कामी राहत नाही कुठे. एकदा त्यांनी शेतामध्ये कांद्याचे रोप लाविले. मजुरासोबत काम केले. रात्री बाबांच्या भेटीस गेले. बाबा म्हणाले उशिरा का आले? काम जास्त करू नये. 11 ते 5 कामाचा नेम. दुपारी करावे भोजन. त्याने शरीराचे होते रक्षण. कीर्तनात झोप येत नाही. तुम्ही कांद्याचे रोप लावले. स्पर्श करू नका आम्हाले. कांदा लसूण वांग्याले स्पर्श आम्ही करीत नाही. भागवताच्या सप्ताहात या तिघांचा नाही प्रवेश. श्री नरहरी बाबांचे मनोगत उगले भक्तांनी ओळखले. संत वचनाचा परिणाम झाला. विकून टाकले कांद्याच्या रोपाला. जन्मभर स्पर्श नाही त्याला. प्रतिज्ञा केली तयाने. सोबत घेऊन भक्तगण पाहण्या गोकुळ वृंदावन. श्री नरहरी बाबा नांदुऱ्यातून भजन करीत निघाले. बाबांची तीर्थयात्रा न्यारी. गाडीची करताना तयारी. वस्तूची देखभाल नरहरी माऊली स्वतः करीतच भाविक हो. आयुर्वेद औषधी सोबत शुद्ध पाण्याची बॅरली गाडीत. जास्तीचे 10 लिटर डिझेल. त्यासाठी कॅन वेगळी. स्टोव पाहती चालू करून. त्याच्या पिना व किराणा सामान. फावडे टोपले कुराड घेऊन. गाडीचे टोचन सोबत. दुधासाठी स्टीलची कॅन. गाडीचे कागदपत्र ओके करून. ड्रायव्हरचे लायसन रिन्यू करून बाबा निघाले यात्रेला. प्रवासात नको यातायाती. गाडी गॅरेजवर पाठविती. ड्रायव्हरच्या इच्छेने काम करून बाबा निघाले यात्रेला. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कधी नाही पाहिले पंचांगास. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. खासदार व पोलीस स्टेशनचे प्रमाणपत्रे सोबत घेतले. कुणाला कधीच नाही दाखविले. एसी तीर्थयात्रा बाबांची. पडणाऱ्यांसाठी बाबांची गाडी. भाविकांसाठी सीटर घेतली. दोन्ही गाड्यात जोडा चप्पल. अजिबात बाबांचे चालेना. बाबांचे ड्रायव्हर अनवाणी. चैत्र वैशाखात फिरती रोडनी. कधी गॅरेज कधी बाजारात. भर उन्हात जावे लागे. फंटा मँगो कोको कोला नाही डोळ्याने पाहिला. कपडा बांधावा डोक्याला. नियमात नव्हते बाबांच्या. कधी नाही दुखले पोट. नाही झाला उन्हाचा त्रास. पंचमहाभूते होते आज्ञेत. श्री संत नरहरी बाबांच्या. 1 दिवस तीर्थयात्रेत नाही केले फराळ व नाश्त्यास. नाही केले स्वयंपाकास. भक्त झाले भुकेले. गाड्या थांबल्या भरतपूर जवळ. तेवढ्यात आले ट्रॅक्टर. ट्रालीत होता एक सद्गृहस्थ. त्याचे स्वरूप निराळे. बाबा जवळ उभे केले ट्रॅक्टरला. आग्रह केला भाविकाला. भरपूर खीर देतो तुम्हाला. भांडे आणावे लवकर. बाबांच्या आज्ञे वाचून खीर कैसी घेईल कोण. बाबा बोले गर्जुन. अशी काय गंमत पाहता. धामट सेठच्या लक्षात आले. इंगडे बाला सोबत घेतले. भांडे खिरीने भरून घेतले. ट्रॅक्टर गेले निघून. खिरीने ट्राली भरली. जगात कुठे नाही पाहिली. बुरड सर्वांना पडली. नरहरी बाबा हसती. भक्तांना लागली भूक. म्हणून धावला जगन्नायक. नाही केले स्वयंपाक. खीर पिऊन झोपले. बाबांचे जेथे होई भागवत. बाबा राहती 7 दिवस. घेतली बुलढाण्याची ट्रॅक्स. नरहरी ढोरेच्या जवळून. तिला माहित नव्हता दवाखाना. भारतभर तिचा परवाना. त्यात पैसे भाविकांचा आत्मा अधिकच शोभून दिसत असे. 1985 सालात राधाकृष्ण मंदिरात नरहरी बाबांचे भागवत. 7 दिवस झालेसे. ती कथा करावी श्रवण. ऐकावे बाबांचे कीर्तन. टाळकरी घेऊन सोबत. प्रकाश महाराज निघाले. तेव्हा ते नव्हते आश्रमात. वस्ती तयांची कुंभे फडात. रात्री बाबांच्या कीर्तनात वृत्ती जयांची रंगली. दुसरे दिवशी होता काला. म्हणून राहिले मुक्कामाला. इकडे घडली अद्भुत लीला. भालेगाव नगरीत. तेथील कृषी अधिकारी रणनवरे साहेब त्यांच्या घरी. अकस्मात झाली चोरी. चोरांचा शोध लागेना. म्हणून श्वान पथक आणले. कुत्रे प्रकाश महाराजांच्या घरात गेले. चर्चा झाली चहूकडे. महाराज होते नांदुऱ्यात. महाराज कुंभे फळला आले. काशीखंड ग्रंथ वाचत बसले. तेवढ्यात पिंपळगावचे पोलीस आले. सोबे साहेब होते ठाणेदार. त्यांनी महाराजांना गाडीत टाकले. ठाण्यामध्ये घेऊन गेले. कुत्र्यांनी तर जे दाखविले त्यांना पोलीस मारती. महाराज म्हणाले त्या रात्रीला गेलो होतो नांदुऱ्याला. श्री संत नरहरी बाबांच्या कीर्तनाला. टाळकऱ्यांच्या समवेत. लगेच सोबे साहेब निघाले. श्री संत नरहरी बाबांना भेटले. बाबा त्यांशी इतकेच बोलले. मोरखडे आमचा माणूस आहे.
तो बा रात्री इथेच होता. आश्चर्य वाटे साहेबांच्या चित्ता, कारण कुत्र्यांचा पुरावा कधीच खोटा होत नाही. साहेबांनी निर्णय दिला, महाराज तुम्ही जावे घराला. पुरावा श्री नरहरी बाबांनी दिला, तुम्ही खरोखर निर्दोष. प्रकाश महाराज करती विचार, चोरीचा आड माझ्यावर, जेलखाना टाळला सत्वर माझ्या नरहरी माऊलीने. दुसरे दिवशी ते आश्रमी आले, सहकुटुंब राहू लागले. 2 मुली पत्नी समवेत सेवा करण्या बाबांची. त्यांचे नावे होते शेत, 1 एकर गुंठे 38. ते समर्पुनी बाबांचं निष्काम सेवा सुरू झाली. त्यांची सेवा अखंडित चालू आहे आश्रमात. महाराजांच्या मुख्य हा वृत्तांत कुंभेफळ ग्रामी ऐकला. जळगाव नाहटे गावात सुरेश महाराज राहती तेथ सूर्यकांता पत्नी समवेत भजनात पडले बाबांच्या. त्यांच्या घरी कुत्रा आला, लहानचा मोठा झाला. घरातील सर्व तयाला राजा नावाने बोलती. राजा मोठा प्रामाणिक, घरादाराचा रक्षक, शेतात जाई प्रत्येका सोबत शेताचे रक्षण करीत असे. मजुरांच्या शिदोऱ्याजवळ बैसे, कावड्यांना हकालू न देत असे. किती भुकेला असो राजा, शिदोरीला स्पर्श करेना. जून महिन्यात कुत्र्यांनी घेरले, राजाला खूप जखमी केले. मोठी जखम झाली डोक्याले, किडे पडले त्या माझे. शेजारी सारे वैतागले, जो तो राजाला हाडहाड करे. गोडे महाराजांनी ठरविले, राजाचा काटा काढावा. बाबांच्या खोलीत हरिपाठ, राजा बाहेरून ऐके मस्त. आज मात्र बंडी खाली होता रडत, वेदना असह्य झाल्या. रात्री 8च्या समयाला एंडोसल्फनचा गोळा घेतला. राजाच्या डोक्यात पूर्ण भरला, अकांत त्याचा पाहविना. विषारी औषधांचे महिमान, कुत्रा झाला अचेतन. सुरेश भाऊ पाहे स्वप्न, गाव पूर्ण झोपू देऊ. 12 वाजता गाडीला बांधून राजाला जंगलात देऊ टाकून. लोक अपवाद जाईल निघून, नाहीतर टीका होईल. त्यांचा प्रफुल्ल नामे पुत्र होता बाबांच्या आश्रमात. म्हणे बाबा राजा नाही हालत. महाराज म्हणाले चूप राहा. त्याच्या जखमेत विष घातले. प्रफुल्ल जोर जोराने रडे, म्हणे तुमचे भजन पाण्यात गेले. अन्याय केला राजावर. आपल्या घरी सर्व काही, दवाखान्यात का नेले नाही. त्याच्या रडण्याच्या आवाजाने पंकज रडू लागला. त्याची भक्ती काही न्यारी, सर्वांभूती पाहे श्रीहरी. त्याची पत्नी वृषाली धावली, गीता ग्रंथाची उपासक. महाराजांच्या चूक लक्षात आली. त्यांनी एक युक्ती शोधली, चुपड्या घेऊन सुरुवात केली. जय नरहरिमा गजरात. सर्वांनी एकत्र बसून जय नरहरिमा केले भजन. बाबा वाचवा कुत्र्याचा प्राण, हत्येचे पातक निवारा. राजाला एक वेळ पाहिले, 4 वाजता सर्व झोपले. महाराजांचे विचार वाढले, रात्रीचा नेऊ कुत्र्याला. भजनाने बाबा झाले प्रसन्न, राजाला दिले जीवनदान. गोरडे निघाले बॅटरीक व दोर घेऊन, राजा जागेवर दिसेना. मेल्यावर जिता कसा झाला, राजा चालत दूर गेला. तेथून टकमक पाहे धन्याला, अश्रू वाहती डोळ्यात. सकाळी त्याने 2 पोळ्या मोठ्या प्रेमाने भक्षण केल्या. गोरडे कुटुंबाला अनुभव आला नरहरी बाबांच्या नामाचा. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 25वा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मा मंत्राने गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय.